मागील व्हिडिओमध्ये आपण वरचे गणित सोडवलेले आहे पहा. आता खालील गणित सोडवूया. एका कोनाचा कोटिकोन व पूरक कोन यांच्या मापांची बेरीज 210 अंश आहे, तर तो मूळ कोन किती मापाचा असेल? तर हे गणित सुद्धा वरील गणिताप्रमाणे सोडवायचे आहे. यासाठी करायचं काय, आपल्याला बेरीज माहिती आहे आणि आपल्याला फरक पण माहिती आहे. बेरीज दिलेला आहे किती 210 आणि फरक नेहमीच कोटिकोन व पूरक कोन मधला फरक किती असतो 90 अंश. याला भागिले 2 करायचा आणि कोटिकोन काढून तो 90 मधनं वजा करायचा, मूळ कोन भेटतो. तर बघा किती आले 210 वजा 90 बरोबर किती आले 120 अंश. 120 अंश. त्याला भागिले 2 करा, किती आले बेसंग 12 60 अंश. आता हा जो 60 अंश आला आहे तो कोटिकोन आहे. तो कोटिकोन 90 मधून काय करायचा वजा, किती येतो 30 अंश. तर 30 अंश काय तो मूळ कोनाचे माप येते. थँक्यू.